आमचा आमचा कणखरपणा तुम्हास देऊन जात आहोत। भांडारकर माधवास सांभाळा। हा सांभाळ। आम्ही आता नाही माधवराव सावरा स्वतःच। आम्ही आम्हास तुमचा तो तुकोबारायांचा अभंग ऐकावयाचा आहे। म्हणा म्हणा। म्हणतो मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळाची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आप आपणास गती अथवा अधोगती साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे काका अजून एखादा अभंग म्हणू म्हणजे तुमच्या मनास बरे वाटेल। काका 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 अगो भाई काका 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 ऐकाल माझे हे ताक आणलंय थोडेसे तेवढे पिऊन घ्या। कालपासून काहीही खाल्लेले नाही। त्रास होईल पित्ताचा। निदान पोटास आधार म्हणून तरी काहीतरी।
बाई, काका गेले. काका म्हणजे सार्वजनिक सभेचे चैतन्य होते. त्यांच्या कामाचा झपाटा पाहिला की प्रत्येकास स्फुरण येईल. आज काका आपल्यामध्ये नाहीत, पण आता काकांशिवाय सार्वजनिक सभा सुनी झाली. त्यांचे लोभस्वाणी हास्य, खणखणीत आवाज आपल्या साऱ्यांच्याच हृदयात सदैव जागा राहील. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. माधवराव. नमस्कार. सार्वजनिक काका, सार्वजनिक काका आणि आमचे प्रत्येकाची आज हीच अवस्था आहे. कारण सार्वजनिक काका हे सभेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यास जितके जवळचे होते, तितकेच प्रत्येक कार्यकर्त्यासही होते. रावसाहेब, राव बहादूर या साऱ्या केवळ औपचारिक पदव्या, परंतु सार्वजनिक काका, सार्वजनिक काका ही पदवी मात्र त्या व्यक्तीचे अचूक वर्णन करणारी आणि लोकांनी प्रेमाने दिलेली, सार्वजनिक काकांची स्वजनांबद्दलची कळकळ, सार्वजनिक सभेच्या कामाविषयी त्यांचे असलेले अद्वैत आणि लोकांच्या हितासाठी रात्रंदिवस झटून घेतलेले त्यांनी कष्ट, ह्या साऱ्यामुळे सार्वजनिक काका याच नावाने गणेश वासुदेव जोशी यांचं आपण ओळखले. राजमान्य राजश्री भांडारकर यांनी त्यांच्या कार्याविषयी विस्तृतपणे सांगितलेच आहे. परंतु वैयक्तिक दृष्ट्या बोलावयाचे झाले तर आम्हा उभारताच ते पित्याच्या ठिकाणी होते. स्वतःबद्दल त्यांचे मनी अपार ममत्व होते. त्यांच्या मोठ्या आजारपणात काका सदैव सोबत असत आणि कासावीस होत असत. त्यांच्या अपार ममत्वाच्या अनेक आठवणी आज मनात दाटून आल्या आणि आज ते आपल्यात नाहीत हे सत्य पचवणे फार अवघड वाटते आहे. या प्रसंगी सर्वात जास्त वाईट वाटते आहे ते त्यांच्या मातोश्रींचे. त्यांस तरुणपणी पतिनिधनाचे आणि वार्धक्यात
पुत्र निधनाचे भयंकर दुःख सोसावे लागत आहे. परंतु आपण साऱ्यांनीच या दुःखास धैर्याने सामोरे जावयास हवे आणि त्यांचे मनीचे काम मोठ्या कळकळीने पूर्ण करावयास हवे. तरच त्यांचे प्रती असलेले कर्तव्य आपण पार पाडले असे म्हणता येईल. सार्वजनिक काकांच्या अंग मेहनतीमुळे, त्यांच्या एकनिष्ठतेमुळे आणि त्यांच्या अलौकिक देशाभिमानामुळे या संस्थेचेच नव्हे तर एकंदरीतच या देशाचे किती कल्याण झाले आहे याबद्दल जितके बोलावे तितके थोडे आहे. राव बहादूर भांडारकर पंत म्हणाले त्याप्रमाणे जिद्द, उत्साह आणि आशा यांनी भारलेली काकांची मूर्ती डोळ्यांसमोरून हलणे देखील कठीण आहे आणि आपल्या साऱ्यांचंच त्यांच्या आधाराविना उभे राहणे फार जड जाणार आहे. तेव्हा आपण साऱ्यांनी मिळून त्यांचे यथोचित स्मारक व्हावे यासाठी विचार करावयास हवा असे वाटते. आपल्या नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळून पडला आहे हे खरे, परंतु ते जिथे कुठे असतील तिथून आपल्या हितासाठीच प्रार्थना करत असतील हेही तितकेच खरे. रमाबाई काय करताय? कोणाला तरी मदतीला घ्यायचे आणि आम्हास वाटले एव्हाना बांधाबांध झाली असेल. हो, यावेळी काही सुधरतच नाहीये मला. म्हणजे येथून आपण पहिल्यांदा नाशकास गेलो, मग तेथून सुट्टीसाठी म्हणून पुण्यास आलो, तेथे तडकाफडकीत धुळ्यासच गेलो. काही सामान धुळ्यास राहिले आणि आता मुंबईचे घर कसे असेल, किती मोठे असेल, त्यात किती सामान मावेल मला काहीच अंदाज येत नाहीये. नुसता गोंधळ उडालाय अगदी यावेळी.
आमच्या सोबत राहावयाचे म्हणजे सारीच तयारी व्यवस्थित असावयास हवी. की राहताय घरातील वडील बायकांसोबत. आता आपण म्हणालात तर राहावे लागेलच, पण मग आपली काळजी कोण घेणार? आला मतितार्थ ध्यानी आला. आवरा चटकन. जेवढे जमेल आठवेल तेवढे सोबत घ्या. बाकीचे पाहू मुंबईस. बरे. हो, आबा भाऊजींसोबत घेऊन जायचं ना? अहो रमाबाई, लग्न झाले आता त्याचे. असू द्या येथेच. यावेळी आपण पुन्हा पांडूस घेऊ. हरकत नाही ना? ईशा, माझी काय हरकत असायची? शिवाय यावेळी आमचे भाकीत आहे बरे का मुंबईतील शेजाराबाबत. अगोबाई, काय ते? धुळ्यास आदम शेजारी होता. मुंबईस मात्र अतिशय उत्तम आणि हवा हवासा शेजार लाभणार आहे. खास करून तुमच्या मनाजोगा. माझ्या मनाजोगा म्हणजे? म्हणजे आपल्या मुंबईच्या घरा शेजारी राहणाऱ्या तुमच्या नव्या शेजारणीचे नाव आहे सौभाग्यवती अन्नपूर्णाबाई भांडारकर. काय? अन्नपूर्णाबाई? खरे? होय. मुंबईच्या शेताळीत भांडारकरांच्या अगदी शेजारचेच घर घेतले आहे आपण. होय ना. आमचे आपले कारण बरे. स्वतःना आपल्या स्नेहांच्या शेजारी राहावयास जायचे आहे हेच खरे. खरेच आता अगदी मोठाच उत्साह आला आहे मला. शिवाय अन्नपूर्णाबाई मागे मला म्हणाल्या होत्या माझी आणि त्यांच्या शांतेची ओळख करून देतील म्हणून. अरे वा, अजूनही आठवते आहे तुम्हास? होय तर. खरेच आम्हासही भांडारकरांच्या शेजारी राहावयास मिळणार त्या कल्पनेनेच सुख वाटते आहे. मुंबईतील दिवस अतिशय मनोरम असतील या बाबतीत शंकाच नाही. बरे, चला आवरा आता. अहो, काय? तो डबा देताय ना? अरे हो की. हो, पण कसा नाही आल? नेन. जरा सावकाश नाही. येते रे. आणि हो, ते कुंकू लागले. बरे बरे, पुसतो आम्ही. सावकाश. आता अन्नपूर्णाबाई भेटतील मुंबईत. धुळ्याच्या आधम शेजाऱ्यामुळे मनावर उठलेले ओरखडे आता भरून निघतील.